नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, आज आपण पहिल्यापासून बोलत होतो की अमरावतीमध्ये आमदार रवी राणा किंग मेकर होणार आणि आज किंग मेकरनी संपूर्ण सत्ता यांच्याच हाती आहे. चला तर जाणून घेऊया. अमरावती महानगरपालिकेमध्ये आज 15 ते 16 सीटा आमदार रवी राणा यांनी निवडून आणलेल्या. यांच्याकडून आज यांची काय प्रतिक्रिया आहे हे. युवा स्वयंपाकीच्या कार्यकर्त्यांचं, मायबाप जनतेचं आणि या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्यक्षाची मदत केली, त्यांच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करेन. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि माजी खासदार नवनीत राणा या तिघांनाही हा विजय मी समर्पित करत आहे, जनता जनार्दनाला समर्पित करत आहे. आणि या पद्धतीनं प्रत्येक पाऊल आमचं विकासाचं राहील. विकासाच्या दिशेनेच अमरावती महानगरपालिकेला घेऊन जायचं आहे. विकासाच्या माध्यमातूनच महानगरपालिकेचा चेहरा बदलावाचा आहे. आणि त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जे सहकार्य मिळालं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं सुद्धा धन्यवाद. आपण ज्या प्रकारे म्हटलं होतं का बीजेपीचा इथे महापौर होणार, तर आपण महापौर बीजेपीचाच करणार आहे का आपलं काही राहिलं? भारतीय जनता पार्टीचाच महापौर करणार. पहिलेही बोललो, आताही बोलतो आणि पुढे सुद्धा हेच की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनणार. इतर पक्षांना मित्रांनो आपण बघू शकता चपराक आहे आमदार रवी राणाची, कारण की येथे अमरावतीमध्ये फक्त आमदार रवी राणा आणि नवनीत राणाच चालतात, दुसरे पक्ष चालत नाही. हा आज उदाहरण अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी.